आजचा दिवस लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे। कारण निवडणुकीच्या आधी जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यावर जमा होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मागील काही दिवसांपासून सातत्याने सांगितलं जात आहे की इलेक्शन पूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळतील आणि याच पार्श्वभूमीवर आज किंवा उद्या या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर होण्याची किंवा प्रत्यक्ष वितरण प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण निवडणूक आता अवघ्या 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपली असून याआधी महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी मतदानाच्या 2 दिवस आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले होते। त्यामुळे यावेळीही 4 आणि 5 या तारखा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार सुमारे 1,80,00,000 ते 90 लाखांच्या आसपास महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी यंत्रणा सज्ज असून लाभार्थ्यांची प्राथमिक यादी देखील तयार झालेली आहे आणि आता फक्त प्रत्यक्ष निधी वितरण बाकी आहे। निधीच्या बाबतीत कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे। कारण डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात सरकारने पुरवणी मागण्या मंजूर केल्या होत्या आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3ही महिन्यांचा निधी आधीच उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही आणि ठरलेले 1,500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केले जातील असे स्पष्ट संकेत दिले आहेत। मात्र 2,100 रुपयांबाबत तात्काळ निर्णय होण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसत आहे। आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सध्या जानेवारी महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाला थांबवला जाणार। तर उपलब्ध माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे अशाच महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे येण्याची शक्यता जास्त आहे। तर ज्या महिलांचे मागील 2 ते 3 महिन्यांपासून पैसे eKYC किंवा इतर कारणांमुळे थांबले आहेत त्यांना आत्ताच्या टप्प्यावर तात्काळ लाभ मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे। कारण अशा महिलांची कागदपत्र पडताळणी आणि पात्रता तपासणी आधी पूर्ण केली जाणार आहे आणि ही प्रक्रिया अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाईल। अंगणवाडी सेविकांकडून डेटा पुढे गेल्यानंतर तो महिला व बाल विकास विभागाकडून तपासला जाईल आणि सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा केले जातील। त्यामुळे सध्या काही लाडक्या बहिणींना हा अपडेट थोडासा धक्कादायक वाटू शकतो, पण ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थांबलेले हप्ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही। निवडणूक आचारसंहितेबाबत बोलायचं झालं तर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आधीपासून सुरू असलेल्या योजनेचा प्रलंबित लाभ देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारकडे कायदेशीर किंवा प्रशासकीय अडथळा नाही। मात्र निवडणुकांच्या गडबडीत काही माहिती वेळेवर समोर येत नसल्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे। म्हणूनच पुढील काही तास किंवा 1-2 दिवस लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। तुमच्या खात्यावर जानेवारी महिन्याचा हप्ता येतोय का? डिसेंबरचा हप्ता आला होता का? किंवा तुमच्या भागात कागदपत्र पडताळणी सुरू आहे का? याची माहिती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर लाडक्या बहिणींनाही योग्य कल्पना येईल आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल।